होणारा आपण खरवस बघतोय। खरवसाचं चीक आहे अर्धा लिटर, त्याला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हा साधारण एक मी अर्धा बाउल गूळ, त्याला थोडासा जास्त एक पाऊण बाउल गूळ आहे, जायफळ आणि वेलदोड्याची पूड आहे। एवढ्या कमी जिन्सामध्ये आणि पटकन होणारा आहे हा जो अर्धा लिटर चीक आहे याच्यामध्ये मी मिक्स करते दुधामध्ये। अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर चीक मी समप्रमाण घेते आणि दूध मी म्हशीचं वापरते, गाईचं नाही, गाईने थोडंसं पातळ होऊ शकतो। आणि याच्यामध्ये हा जवळजवळ पाऊण बाउल गूळ आहे, बारीक चिरलेला गूळ आहे, तर तो घालायचा आणि चांगला मिक्स करायचा। एक 5 मिनिटं, 4 ते 5 मिनिटं सतत तुम्हाला ढवळावं लागतं, बारीक चिरला तरी, तेव्हा तो गूळ एकजीव होतो। तुम्ही बघितलं असेल तर हा गुळाचा नॅचरल कलर आलेला आहे, याच्यामध्ये आपण कुठलाही कलर वगैरे घातलेला नाही। छान सगळा गूळ त्याच्यामध्ये विरघळलेला आहे। हा जो आहे हा लागताना अगदी मिष्ट गोड लागत नाही। तुम्हाला हवं असेल गोड खाणारे असाल तर तुम्ही एक बाउलभर पूर्ण गूळ घेऊ शकता। याच्यामध्ये या दोन ज्या आपल्या पूड आहेत, जायफळाची आणि वेलदोड्याची, त्या दोन्ही पूड मी घातलेल्या आहेत आणि आता छान ढवळून घेतलं। आणि हा आपण कुकरमध्ये करणार आहोत। अतिशय पटकन होतो आणि याचं प्रमाण चुकायचं काही प्रश्न नाही आहे, तर करून बघा। ज्यांना खरवस आवडतो पण करता येत नाही, आणि मी तर ही पटकन होणारी रेसिपी दाखवली। दोन आपल्या कुकरच्या डब्यामध्ये मी अर्धा अर्धा करून घेतला आहे, त्याच्यामुळे त्याची जी वडी आहे ती छान पडेल। आणि कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि हे दोन्ही कुकरचे डबे मी मध्ये ताटली घालून ठेवते आणि ह्याला मी साधारण एक 4 शिट्ट्या देते। 4 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाला की आपला जो खरवस आहे तो सेट झालेला असतो। तुम्ही बघत असाल तर हे बघा, खरवस सेट झाला आहे, कुठेही आपलं पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे कुकरच्या 4 शिट्ट्या देऊन झाल्यावर, आणि याच्या छान वड्या पडत आहेत। अजून तुम्हाला घट्ट हवा असेल तर तुम्ही एक अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा हे डबे ठेवलेत तरी सुद्धा होऊ शकतं, आणि हा जाळीदार खरवस तयार आहे।